नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे शिक्षक भरती 2023 संदर्भात जी जाहिरात आलेली आहे. आता ॲक्चुअली ही रिक्रुटमेंट जी आहे ती 2022 ची आहे. तर याच्यामध्ये काय केलं, की यांनी जे प्रेफरन्स भरण्यासाठी जो हा आहे, वेळ आहे, तो काय केला, वाढवून दिलेला आहे. त्याच्या संदर्भात माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथे सगळ्यात पहिली वरतीच इथे नोटीस येत आहे. बघा इथं तुम्ही बघू शकता, की पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती अंतर्गत सर्व अभियोग्यताधारकांना प्रसिद्धी पत्रकासाठी काय करण्यात की एक 12 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ओके. तर ही माहिती होती तुम्हाला मी याचं नोटीस तुम्हाला दाखवेल मी. एकच मिनिट. हे बघू शकता, की याच्यात सांगितलं 8 तारखेची माहिती आहे. याच्यानुसार सांगितलं, की पवित्र पोर्टलवरती उमेदवारांना जे प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी जो सुविधा आहे, ती उपलब्ध करून आली होती. त्यात पण वेबसाईट जे आहे ते काय केलं, की पूर्ण क्षमतेने सुरू नसल्यामुळे काय केलं, की हे प्राधान्यक्रम लॉक करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. तर याच्यानुसार जर बघू शकता, तर 9 तारखेपासून सुरू करण्यात येत आहे नवीन प्राधान्यक्रम. तो 12 तारखेपर्यंत काय करणार, की हा प्राधान्यक्रम तुम्ही हे करू शकता, प्राधान्यक्रम लावू शकता. ओके. आता त्याच्यानंतर दुसरी एक हे होती, ते पण दाखवतो तुम्हाला मी जाहिरात आहे ती. इथे बघू शकता, की तांत्रिक अडचणीमुळे काय केलं, की परेशान झाले होते हे. तर त्याच्यामुळे काय केलं, की मंगळवारपर्यंत बघा, की 57,000 उमेदवारांची नोंदणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर एवढे ईमेल करतात विद्यार्थी त्यामुळे काय करतात, की हे तारीख बदलून देण्यात आली होती. तर याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, की पवित्र पोर्टलवरती माहिती भरताना मागील 2 वर्षापासून उमेदवारांना काय केलं, की तांत्रिक अडचण येत होती. त्यामुळे लॉगिन न होणे, प्रेफरन्स असाइन न होणे असाइन न होणे, त्याच्यानंतरनं पोर्टलच बंद पडणे, अशा उमेदवारामुळे काय केलं, की उमेदवार हैराण होते आणि त्याच्यानुसार काय केलं होतं, की 6 आणि 7 रोजी काय केलं, की प्राधान्यक्रम जनरेट करण्यात आले होते. त्यानंतरनं 8 आणि 9 तारखेला काय केलं, की लॉक करायला सांगितले होते. बट आता ही जी ही आहे मुदत वाढती काय केली, की 12 तारखेपर्यंत करण्यात आलेली आहे. ओके. आता इथं बघू शकता, की टोटल जर बघितले तर 57,000 उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. तर याच्यामध्ये बघू शकता, की 57,000 मध्ये हां. ओके. तर मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत 57,000 जणांनी काय केले, की प्राधान्यक्रम जनरेट केले होते. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.